2 वर्ष झालीच नाहीत म्हणून सिल्वासा दमण इथे जाऊन कामं शोधावी लागतात. हे महाराष्ट्र शासनाचं अपयश अप्रत्यक्षरित्या अधोरेखित करतानाच ज्यांची परिस्थिती जाणून घ्यायला राज्यपाल आले होते, ज्यांच्या जीवनाचं वास्तव त्यांना पाहायचं होतं, त्या आदिवासींशी राज्यपालांनी कोणताच संवाद साधला नाही. 2 वर्ष झाले आता कामच नाही कुठे केलं. मग 2 वर्षापूर्वी कुठे होतं काम? ते शेठ लोकांचं आम्ही करत होतो. आम्ही जळगाव तिकडे आम्ही केला आहे काम. जळगावला हा तिकडे आम्ही काम करणार. इकडे कुठे तुम्हाला रोजगार हमीची कामं नाही? पहिला होतो नाही 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 इकडे नाही. 3 तालुका जिल्हा सोडून आम्ही तिकडे जायला कामाला. तिकडे आम्ही कुठं आपले नाशिकला होतो. नाशिकला साहेब आलेले ना कोणतरी गेल्या आठवड्यात? राजपालाचे आलेले. तुम्ही ना थोडे कोण आलेले? हा? राज्यपाल आलेले. मग तुम्ही हे त्यांना सांगितलं नाही की तुम्हाला रोजगार नाही वगैरे? मॅडम आता आपण कसं मराठी बोलतो, हिंदी पण बोलतो, आणि ते इंग्लिश बोलणारे लोक आपण त्याशी बोलणार. इथून रेस मारलेले माझा हे घर, इथून मला बाहेर नाही काढलेलं. बोलायचा चान्सच नाही देत. ते कुठं कुणीने चान्स दिला बोलायचं? आता ते मेहनती लोकांचे त्याच्या PhD ते दारासमोर होते. आपण मराठी बोलणार आहे आणि ते बाकी दुसरा होता ना, तो हिंदी बोलत होता, तो इंग्लिश बोलणारा, तो हिंदी बोलत होता. हे रोडचे हे रेस मारले ना, याच्या अगोदर याच्यात कोणाला आपले घेत नाही, आणि तुमच्या सरकेला पण नाही घेत होता. ज्याच्या फोटो असतील त्याला घेत होता. आमचे हे जव्हार तालुक्यामध्ये आमदार आहे ना, त्याला घेतला नाही. चिंतामण वणगा त्याला घेतला नाही. इथे उद्वेग मिश्रित निराशा या आदिवासींच्या बोलण्याच्या आवेशातून, अंगणवाडी सेविकेच्या शब्दातूनही कॅमेऱ्याच्या लेन्सला भेदून आमच्यापर्यंत थेट पोहोचत होती. त्या साहेबांनी काय विचारलं, गावाची लोकसंख्या विचारली, ते राज्यपाल साहेब नाव वगैरे विचारलं माझं. म्हणजे ते इंग्लिश मधून बोलत होते, मला काही इंग्लिश नाही येत. तिकडे गावकऱ्यांना एंट्रीच नव्हती, तिकडे बंदोबस्त होता. 12:30चा हार बघितला. नंतर मग सर गेले 5 मिनिटं असतील. भाषण जवळला केलं असेल, इथे नाही भाषण नाही काही नाही. राज्यपालांच्या स्वागतासाठी पाड्यावरल्या या शालेय मुलांनी भुकेल्या पोटांनी बेंबीच्या देठापासून स्वागतपर गीत म्हटलं. राज्याचे पालक या नात्यानं राज्यपालांनी या मुलांना थोडासा वेळ खर्च करून सामान्य ज्ञानाचे मूलभूत प्रश्न जरी विचारले असते तरी त्यांना माहिती तंत्रज्ञानात उत्तुंग भराऱ्या मारणारा स्वातंत्र्याच्या 65ला भारत पाड्या वस्त्यातून किती मागासलेला आहे हे कळलं असतं. आपल्या राज्याचं नाव काय? जे राज्यपाल साहेब आलेले त्यांचं नाव माहितीये तुला? शाळेत सांगितलं शिक्षकांनी तुला? झेंडावंदन करतोस ना तू 15 ऑगस्टला? सकाळी जाऊन शाळेत चांगले कपडे घालून करतो ना. झेंडा कसा असतो? काय नाव आहे आपल्या झेंड्याचं? काय म्हणतात? कुठले रंग असतात रे बाळा झेंड्याचे? 3 रंग असतात. कुठले असतात सांगशील मला? तुला माहिती का रे हिरामण? झेंड्याचे रंग 3 सांगू शकशील? बरं, आपलं राष्ट्रगीत माहितीये तुला? म्हणता तुम्ही शाळेमध्ये राष्ट्रगीत म्हणता? काय आहे आपलं राष्ट्रगीत? म्हणून दाखव. एक ओळ म्हणून दाखव राष्ट्रगीताची. प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकावताना तिरंग्याचे रंगही माहीत नसलेल्या पाड्या वस्तीतल्या आजही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या या प्रत्येक वंचित बालकाचं स्मरण राज्यपालांना झाल्याशिवाय राहिलं नसतं. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. काळू बांबरे, भास्कर किशोर नवसू बांबरे, मोहन बुधाचे हे सारे बांबरे पाड्यावरचे प्रकल्पग्रस्त
जवळच्याच लेंडी धरणात यांच्यापैकी कुणाची 6 एकर तर कुणाची 3.5 एकर जमीन पाण्याखाली गेली. या प्रकल्पाला 15-20 वर्ष लोटली, पण अद्याप कुणालाच मोबदला मिळाला नाही. प्रकल्पग्रस्त म्हणून नियमानुसार या प्रकल्पावर प्राधान्यानं नोकरीही मिळाली नाही. मोबदल्याबाबत विचारायला गेल्यास शासकीय कार्यालयात त्यांना कुणी दादही देत नाहीत. हे सारे प्रकल्पग्रस्त आजही पुनर्वसनापासून वंचित आहेत. राज्यपालांनी निदान यांच्याशी बोलण्यासाठी तरी थोडी सवड काढायला हवी होती. 5-7 वर्षामध्ये तुम्हाला त्याचा मोबदला काहीच मिळाला नाही. मग तुम्ही काय केलं का त्याच्यासाठी? काय तिथे करशील? काही नाही तिथे. आता दगडा काय टाकला त्यांनी काय काही करता येत नाही. तुमचा सदस्य कोणच नाही ग्रामपंचायत? सदस्य आहे पण ते भाव घेत नाही आपला. म्हणजे तुम्ही विचारत नाही म्हणजे? विचारलं तिला पण काही आमचा भावच नाही घेत. म्हणजे तुमचं ऐकत नाही ती? ऐकत नाही. आमचं कोणी लक्ष घेत नाही. लक्ष घेत नाही. ते गरीब माणसाचा मीटिंग झाली ते दिवस आम्हाला कोणी विचारत नाही. गरीब माणसं जाऊ द्या. आम्ही जेव्हा प्रकल्पग्रस्त दाखले आम्हाला देणार होते ते सांगत होते काय प्रकल्पग्रस्त तुम्हाला दाखले देऊ काय ते तुम्हाला नोकरी वगैरे तर देऊ. तर त्याने आम्ही आता कागदपत्र जमा करून दिलेले होते तर त्याचा अजून काही पत्ता नाही. चंद्रकामा पवार पैसे मिळाले ते गरम सेवकरी खाले. आम्ही पिलर बांधले, मातीचं बांधलं, सगळं मातीचं काम तुम्ही बांधलं घरकुल योजनेचे लाभार्थी आहात का? मेळा तुमचं नाव होतं घरकुल योजनेत? होतं, पण ते गरम सेवकनी पैसे सगळं खाल्ले. तुमचा अंगठा घेतला होता? अंगठा घेतला होता. मला त्यांनी फसवला. 500 रुपये बँकेला पण दिले आम्ही. ते फसवलं मला त्यांनी. ग्रामसेवकाचं नाव काय? विश्वास. पूर्ण नाव सांगा. विश्वास काय? आडनाव? गेला विश्वास शेलार नाव शेलार सांगा. तो गेला बदले करून दुसरीकडे गेला. तिथे मी बँकातून काढलं. हा. अच्छा, मी तिथे बँकातून काढलं आणि त्यांनी पैसे माझ्या हातातून नेलं. बांबरे पाड्यावरचा हा चंद्रकामा पवार शासनाच्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तर याच्या नावाची नोंद आहे. बँकेत घरकुलासाठीचे 25,000 याच्या खात्यावर जमाही झालेत. पण ही शासनाची मदत ग्रामपातळीवरच्या शासकीय अधिकाऱ्यासमक्ष लाभार्थ्याला देऊ करण्याचा शासन नियम आहे. त्याच ग्रामसेवकानं बँकेतून पैसे काढताच शासनाची आर्थिक मदत लाभार्थ्याकडून हिसकावून पोबारा केला. म्हणजे शासनाचे नियमच शासकीय अधिकाऱ्यांना चरण्यासाठी अशी आयती कुर्ण तयार करतात. ही परिस्थिती केवळ बांबरे पाड्यावरच्या आदिवासींचीच नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक आदिवासी पाड्यांवरच्या घरकुल योजनेच्या लाखो लाभार्थ्यांची आहे. आलं, उतरला आणि लगेच गाडीत बसला. त्यांनाच काहीच भेटली नाही आम्हाला. अंगणवाडीत उतरला आणि लगेच तिथं काय बोलला पण नाही, एक शब्द बोलला नाही आणि तसाच गाडीत बसला आणि गेला नाही. एक शब्द बोलताना तर आम्हाला आनंद वाटता. काहीच बोलला नाही. म्हणजे आम्ही पण सांगतो बाबा एक शब्द बोलला, राज्यपाल बोलला, खुश झालो ना. म्हणजे आम्हाला पण आनंद वाटता आणि त्याला पण आनंद वाटता. असा चंद्रकामा पवार याचं सर्वस्व लुटलं गेलंय. पण तरीही राज्यपालांचा एक सबूत त्याच्या हरवलेल्या जीवनात आनंद देऊन गेला असता. त्याला राज्यपालांकडून एका शब्दाशिवाय कसलीच अपेक्षा नव्हती. पण त्याची तीही अपेक्षा अखेर पूर्ण झाली नाही. शहापूरच्या जांभूळ पाड्यातली ही म्हातारी घरकुलाची स्वप्न डोळ्यात साठवून जगते. घरकुल योजनेची लाभार्थी असूनही हिचं घरकुल शासनाच्या तलम कागदावरच राहिलं आणि डोळ्यातली घरकुलाची स्वप्न बुबुळांना जन्मभर बोचत राहिली. या देशात 74% लोक कुपोषित आहेत. बालक
स्वातंत्र्यानंतर देखील इतक्या मोठ्या प्रमाणात कुपोषण असणं हे निश्चितच आपल्या सगळ्यांना लांछनास्पद आहे. वावर वाहिनीला देखील मृत्यू झाले जव्हारमध्ये. तर सरकारी यंत्रणा फार दूर आहे ठाण्यावरनं, आदिवासीपर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून तिथे सरकारी डेप्युटी कलेक्टरचं ऑफिस काढलं. रोजगार हमीला कामं लागत तर लोकांना म्हणून तिथे आपण अधिकारी दिले आणि म्हणून अधिकारी नेमण्याचं काम झालं. परंतु दुर्दैवानं आज देखील बघतो की मी स्वतः जाऊन आलो, आत्ताही कुपोषण झालं, समन्वय नाही. ठाणे जिल्ह्यात नेमलेले ठाणेचे अधिकारी हे सगळे डेप्युटेशनवर आहेत आणि डेप्युटेशनवर असणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं आणि मुख्य अधिकाऱ्यांनी ठाण्यात थांबणं हा काही उपाय याच्यावर होऊ शकत नाही. आरोग्याची सेवकच पदच रिकामी आहेत आणि ही इथं नाही तर महाराष्ट्रभर आहे. आणि म्हणून मी ट्रायबल ॲडवायझरी जी कौन्सिलची मुख्य मीटिंग मुख्यमंत्र्यांना विनंती केली लावायला, तिच्यात हा विषय घेतला की कमीत कमी आरोग्याची सगळी जागा भरल्या पाहिजेत. आणि या जागा नाही, साध्या मुलांना जे आपण तज्ज्ञ नेमतो, बालरोग तज्ज्ञ, या तज्ज्ञांची देखील जागा रिक्त आहेत. रोजगाराची व्यवस्था खऱ्या अर्थानं पावसाळ्यात देणं गरजेचं आहे. आणि म्हणून या विभागात रोजगार नाही मिळत, म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं पाहिजे. कुपोषण हटावं, कुपोषण होऊ नये म्हणून मी बघतोय तर सगळ्या मिटिंग आणि मिटिंगच आहेत. मुख्य सचिवापासून तर सगळीकडे मिटिंग आहे. माझी नम्र विनंती आहे, मिटिंगापेक्षा इलाज झाला पाहिजे. आपण जव्हारच्या मोखाड्याचं, शहापूरचं हे जर वास्तव पाहिलं की जे मुंबईला अगदी लागून आहे, खेटून आहे. मुंबईतला संपूर्ण पाण्याचा पुरवठा हा या भागातून होतो. त्या ठिकाणचं जे दारुण वास्तव आहे, त्यामुळे आर्थिक समता, आर्थिक न्याय हा आम्ही देऊ शकलेलो नाही. हे स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतर अधोरेखित झालेलं आहे. शासन कोणाचंही असो, हे कधीही कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झाला हे मान्य करणार नाही. आणि ते एका पद्धतीने बरोबरही आहे. बरोबर अशासाठी आहे की मृत्यूचं कारण हे कुपोषण असू शकणार नाही, तर मृत्यूचं कारण दुसरं काहीतरी असेल. कुपोषणाचा परिणाम म्हणून प्रतिकारशक्ती कमी होणं, आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोणतेही आजार त्या बालकाला ताबडतोबीनं त्या आजाराने येणं, त्यातून त्या बालकाचा मृत्यू होणं, हे असं चक्र आहे. म्हणजे कुपोषण हे मूळ आहे, परंतु कुपोषण हे त्या मृत्यूचं कारण नसल्यामुळे आम्ही कुपोषणामुळे मृत्यू झाला हे शासन मान्य करत नाही. मुळात असं आहे की कोंबडं झाकून ठेवलं म्हणून अरवायचं राहत नाही. वास्तव मात्र हेच आहे की कुपोषण हे त्याच्या मुळाशी आहे. आपण जर अजून खोलात गेलो त्याच्या की बालक कुपोषित का, तर बालक कुपोषित अशासाठी आहे की ते बालक जन्मतःच कुपोषित आहे. जन्मतः ते कुपोषित अशासाठी आहे की त्याची माता, त्याची आई ही कुपोषित आहे. त्याची आई कुपोषित अशासाठी आहे की तिला पोटभर जेवायला नाही. तिला पोटभर जेवायला अशासाठी नाही की तिच्या घरामध्ये सर्वांना पुरेल एवढा दाना पाणी नाही. तो जो अन्न पाहिजे घरामध्ये, त्यासाठी जो अन्न खरेदी करण्याची क्रयशक्ती त्यांच्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे, ती उत्पन्न झालेली नाही आणि ती निर्माण करण्याकडे आमचा कल नाही. म्हणजे रोजगार हा नाही, रोजगार नाही. जी शेती आहे ती शेती निकृष्ट दर्जाची आहे, कोणत्याही उत्पन्नाचं साधन नाही. आणि त्यामुळे 65 वर्षानंतर जर आपण पाहिलं या पाड्यांमध्ये, तर मला जगण्याकरता काहीतरी एक स्वप्न आहे की काहीतरी माझ्यासमोर एक उद्देश आहे, त्यासाठी मला जगायचं आहे. हे आम्ही पूर्णपणे या पिढीला द्यायला आम्ही कमी पडलेलो आहोत, स्वप्न द्यायला कमी पडलेलो आहोत. एका बाजूने कुपोषित झाल्यानंतर जी मलमपट्टी करायला पाहिजे आम्ही, ती मलमपट्टी आहे सगळी की ग्राम बालविकास केंद्र, VCDC करा, त्या मुलाला 6 वेळा खायला द्या, पोषक आहार त्याला द्या, ही सगळी चेष्टा चाललेली आहे. वसईसारख्या ठिकाणी सुद्धा जो मुंबईचाच एक भाग आहे असं म्हणेन, 238 आदिवासी मुलं कुपोषित आहेत. हे इतकं दुर्दैव स्वातंत्र्यानंतरचं दुसरं कोणतं असेल असं मला वाटतं.
मी 30 वर्ष संघटक म्हणून काम केलं. आजही मी त्या अर्थाने संघटक आहे आणि मी मरेपर्यंत संघटक आहे, तो संघटक राहतो. मी संघटक बनवून जे बदलू शकेन ते विधानसभा सदस्य म्हणून बदलू शकत नाही. याचं कारण विधानसभा सदस्यांच्या असणाऱ्या मर्यादांचं भान हे मला आलेलं आहे. जर संघटनेचं दबाव, सुसंघटित दबाव हा विधिमंडळावर नसेल, सरकारवर नसेल, तर ते सरकार, अगदी विधिमंडळसुद्धा कितीही संवेदना आम्ही जाग्या करण्याचा प्रयत्न केला, कितीही चॅनल्सवरून किंवा इतर जागरण करण्याचा प्रयत्न केला, तरीही या कुंभकर्णासारख्या निद्रिस्त असलेल्या शासनाला जाग येईल असं मला वाटत नाही. परंतु तेच रस्त्यावरती येऊन संघर्ष, सर्व पद्धतीचे संघर्ष करण्याची क्षमता ही संघटकामध्ये असते. इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं से नहाई न हो, शाम सहमी न हो, रात हो ना डरी, भोर की आंख फिर डबडबाई न हो. इसलिए सूर्य पर बादलों का न पहरा रहे, रोशनी रोशनाई में डूबी न हो, यूं नहीं मान फुटपाथ पर हो खड़ा, हर समय आत्मा सबकी ऊबी न हो. आसमां पे टंगी हो न खुशहालियां, कैद महलों में सबकी कमाई न हो. इसलिए अब तमन्नाएं फिर ना करें खुदकुशी, ख्वाब पर खौफ की चौकसी ना रहे, श्रम के पांवों में हो ना पड़ी बेड़ियां, शक्ति की पीठ अब ज्यादती ना सहे. दम न तोड़े कहीं भूख से बचपना, रोटियों के लिए फिर लड़ाई न हो. इसलिए राह संघर्ष की हम चुने, कोई अपनी खुशी के लिए गैर की रोटियां छीन ले हम नहीं चाहते, छींट कर थोड़ा चारा कोई उम्र की, हर खुशी बीन ले हम नहीं चाहते. हो किसी के लिए मखमली बिस्तरा, और किसी के लिए एक चटाई न हो. इसलिए राह संघर्ष की हम चुने,